गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहेत आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? दिवस सुंदर. कारण जे आपण काल लेवल्स लावल्या होत्या की मी 300, मी किंवा आपण, मी बोलू शकत नाही. हा मी शब्द म्हणजे खूप अहंकारी शब्द असं वाटतो. आपण आपण म्हणजे एक फॅमिली प्रमाणे वागतोय. कारण का तुम्ही आज मला बघताय, तुम्ही मला जर ऐकताय, समजण्याचा प्रयत्न करताय आणि त्या लेवलवरती ट्रेडिंग करत असाल तर मी सोडून मी काय बोललो, मी काय करतो हा शब्द, आपण काय करतो, तर आपण सगळे एकत्र वरती जाऊ. म्हणजे मी तुमच्यावर माझं पण चांगलं भलं होईल, तुमच्यावर मी पण सुखी होईल. हा विषय खूप आहे, कारण का मी डाऊन टू अर्थ आहे, तुम्हाला माहिती आहे. विषयच नाही. काय आपण समजायचा प्रयत्न केलेला, 320च्या खाली जर मार्केट सस्टेन होत असेल तर मी काहीतरी करेन, नाहीतर मी 660च्या वरती काय करेन. इथे एक चांगला ट्रेड एक्झिक्यूट झाला. लगभग आपल्याला जर तुम्ही एक्झॅक्ट पॉईंटची रॅली बघत असाल तर इकडनं लगभग हा पॉईंट हाय म्हणजे 95 पॉईंट, म्हणजे 43 पॉईंट आरामशी भेटले असतील. आता हाच पॉईंट का, कारण का जर तुम्ही बघाल ना तर इकडनं एक रेसिस्टन्स सारखा तुम्हाला दिसत का, कारण का इथे सपोर्ट एक चांगला बनलेला, त्यामुळे मार्केट इकडे येऊन रेसिस्ट करणार होता. ओके, तर त्याप्रमाणे चाललंय. आता जर आपण असं बघू, पॅरलल झोन आपण जो काल डिस्कस केला होता, ओके, तर मार्केटनी बरोबर आपल्या पॅरलल झोनला टच करून वरती आणला. म्हणजे तुम्हाला सांगत होतो ना मी, वर खाली वर खाली वर खाली. ओके, मग आता मार्केटने परत अर्धा पॅरलल झोन कंप्लीट केलेला आहे. ही जी ब्ल्यू लाईन दिसते तुम्हाला, ती ही मध्यंतर मिडिल लाईन आपण बोलतो. त्याचप्रमाणे आता मार्केटनी काय माहितीये काय, वरनं 2 वेळा रिजेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे इथे एक स्ट्रॉंग रेसिस्टन्स झाला. म्हणजे 650चा आपण अंदाजे पकडूया स्ट्रॉंग रेसिस्टन्स. किती? 650चा पॉइंट नोट करत जावा, कारण का ह्याच लेवल तुम्हाला उद्या एंट्री आणि एक्झिट साठी खूप चांगल्या उपयोगाच्या पडतील. हा समज नाहीये, हा अभ्यास आहे, हा कॉन्फिडन्स आहे जो तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतोय. काल आणि आज काही स्टुडंट्सनी खूप चांगले केलं आणि ते बघून बरं वाटले, त्यांचे रिप्लाय आले. युट्यूबच्या फॅमिलीमधनं पण 2-4 जण आता खूप चिकाटीने करायला लागलेत. खूप चांगलं आहे, बरं वाटतं की माझ्यामुळे 2-4 जणांना तरी प्रॉफिट होतोय, मला समाधान आहे. ओके, तर 750चा हा आपला रेसिस्टन्स आहे, हा विषय केला. ओके, आम्हाला सपोर्ट कुठे, सपोर्ट तुम्हाला नक्कीच कळेल की हाईक पॉईंट आणि हाईक पॉईंट विषयच नाहीये. लगभग तुम्ही जर बघाल ना तर 380 पकडून चला, जो आपला लगभग डे लो तुम्ही बोला. ओके, डे लो बोला या काही बोला, प्रिव्हियस डे लो बोला, काही बोला, तर आपण इथे 320च्या खाली करणार होतो. इथे 380 ची लेवल निघते. ठीक आहे, म्हणजे अजून 320 ची खाली लेवल आहेच एक बघायला गेलं. ओके, आज शुक्रवार आहे, उद्या मार्केट शनिवार बंद आहे. तुम्ही बोलाल की सर आपण तो व्हिडिओ रविवारी बनवतो सोमवारसाठी, पण नाही, माझे काही इव्हेंट आहे त्यामुळे मला बहुतेक जमणार नाहीये. मला तुमच्यापर्यंत पोहोचता येणार नाही आणि खूप लेट होईल. त्यामुळे मी बोललो की आजच बनवून टाकूया व्हिडिओ आणि एक समज देऊन टाकूया तुम्हाला, तात्पुरती तरी. म्हणजे बोलतात नाही, फुल ना फुलाची पाकळी, एक समज देऊया ज्याने तुमच्या लेवल सोमवारसाठी नक्कीच येतील. ओके, आता होतंय काय, ज्या पण घडामोडी होतात, साईन डीड होतात, बॉम्ब पडतोय, मारामारी होते, विमान पडतोय, काही असू दे, शुक्रवारी 3:30 नंतर होतं. तुम्ही जर अंदाज घेतला असाल तर असं का होतं मला माहिती नाहीये. तुम्ही तो संबंध कोणाशी जोडताय तो, ह्याला अर्थच नाहीये. आणि त्यानंतर मार्केट सोमवारी खाली अप डाऊन गॅप डाऊन असं होतं. मग ठीक आहे, मी तुम्हाला काल पण बोललो की मी न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेडिंग करतो. का करतो? काल न्यूज होती की याचं युएसए फाईट चालू करणार आहे. झालं काय? अगेन्स्ट. पण न्यूज वरती ट्रेडिंग नको, टेक्निकल वरती जेवढा तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढा करा. न्यूज जर नेगेटिव्ह आहे ना तर ग्लोबल मार्केट तुम्हाला सांगेल आणि तो मुवमेंट तुम्हाला खालचा दिसेल, तुटताना गॅप डाऊन, फटाफट खाली, त्या गोष्टी दिसेल. ओके, तर आज आपला वीकली क्लोजिंगचा दिवस आहे. मग आपण वीकली क्लोजिंग, मंथली क्लोजिंग आणि डेली क्लोजिंग बघतो. तर आपण येऊया आता मंथली क्लोजिंग वरती. 15 मिनिटाच्या काय दिसतंय, 15 मिनिटावरती आपल्याला क्लिअर काही गोष्टी दिसत आहेत ज्या आहेत सेम पॅरलल झोनच्या. ओके, आता इथे खाली आपला जो झोन आहे 2400 24,780 पकडा, जो लो आहे. ओके, त्यानंतर मग 1 तास मध्ये अजून मी येऊन बघतोय
तर हा जो लो आहे ना, ह्याच्या खाली पण अजून एक लो आहे. ओके, तो किती आहे? तो लगभग बघा ना, असा अंदाज पकडला तर 500चा आहे, 24,500. मग आता मार्केट कुठे आहे? 25,500 म्हणजे 1000 पॉईंट. 1000 पॉईंट मार्केटला जर खाली यायचं असेल, बघा इथे बघा 25,500 आणि आम्ही बोलतो 24,500 लो आहे. 1 टाइम फ्रेम वरती, 1 आवर टाइम फ्रेम वरती, 1 तासाच्या टाइम वरती. तर मार्केट आस्ते आस्ते खाली येतंय. आता बघा प्राइस एक्शन तर मी काल पण तुम्हाला मार्केट क्रॅश झालेलं आहे. सगळ्यांना वाटलं की 1100-1200 पॉईंट पडलंय, निफ्टी 300-400 पॉईंट खाली पडलं म्हणजे मार्केट क्रॅशच्या तरीमध्ये, असं काही नाहीये. मार्केट पद्धतीमध्ये चाललेलं आहे. क्रॅश म्हणजे काय? डायरेक्टली इथे ह्या लेवलला आलं तर त्याला बोलतात क्रॅश. 1000 पॉईंटची रॅली दिली तर मार्केटनी क्रॅश केलं असं बोलू शकतो. जेव्हा सेन्सेक्स बँक निफ्टी 1,500-2,000 पॉईंटची च्या वरती जर देईल, खाली पडेल, तेव्हा क्रॅश बोलतो आपण. आणि पेनिक सेलिंगकडे येते, मग मग फक्त त्या दिवशी खालीच एक घेऊन ठेवायचा आणि कंटिन्यूस. काल पण बोललो तुम्हाला, तो दिवस यायचा बाकी आहे. ठीक आहे, देव करू असा दिवस नको येऊ, कारण का इक्विटी वाल्यांचा खूप त्रास होतो मग मार्केटला वरती न्यायला परत. ओके, आता येऊया परत डेली वरती. डेलीवरची क्लोजिंग. डेली वरती काय गोष्टी खूप समजण्यासारख्या आहेत. बघा, मदर कॅन्डलचा विषय घ्या. आता तुम्ही जर बघाल ना, तर तुम्हाला या सिनेरिओ मध्ये, या एका भागामध्ये तुम्हाला ना 3 मोठ्या रेड कॅन्डल दिसतील. दृष्टिकोन विजन बनवण्याचा प्रयत्न करा. 3 रेड कॅन्डल आहेत. ओके, जर मी असं बघतोय की पहिली रेड कॅन्डल ही आणि ही, ओके, तर त्याप्रमाणे मार्केट वरती गेले, मग इथे एक रेड कॅन्डल बनवली, त्यानंतर इथे एक रेड कॅन्डल बनवली. ओके, होते का माहितीये की आता ही जी गॅप आहे ना, ही जी गॅप, हा रिझन हा कुठला आहे बघा, 25,300 आणि बरोबर ह्याचा आहे 25,720. 720 एक्झॅक्टली बघू तर 720, हो 720. कारण का बघा इथे पण त्याच लेवलला मार्केट रिएक्शन केलेलं आहे, 720. तर ती पकडूया. म्हणजे 25,300, 350 ते 25,750, 450, 550, 650, 450, 700, 400 पॉईंट मध्ये मार्केट फिरते, असं तुम्ही समज देऊ का तुम्हाला? ते आपण समजूया का असं? त्यानंतरही मार्केटनी एक मोठा फॉल दिलेला होता, पण त्यानंतर मार्केट आज परत त्या लेवल पर्यंत, बघा समजण्याचा प्रयत्न करा, ह्या रेड कॅन्डलच्या अर्ध्यापर्यंत पोहोचण्याची हिंमत दाखवली आहे. टेक्निकल अनालिस्टच्या नंतर आपल्याला सायकोलॉजिकल अनालिस्ट. मी हरत होतो, पण मी आता अर्धी लढाई जिंकण्याचा प्रयत्न केलाय. मी अर्ध्यापर्यंत पोहोचलो, फक्त आता मला इथपर्यंत पोहोचायचंय. हाच विषय तुमच्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये आला पाहिजे. टॉक टू कॅन्डल्स. माझे सर बोलायचे, सॉरी, मी ते तुम्हाला सांगतोय की माझे गुरु, टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. तर तुम्ही ना त्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न की मार्केटने इथपर्यंत तरी ताकद दाखवलेली आहे. मग आता हा जो रिजन आहे ना, हा जो झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट बनला. म्हणजे हा टॉप आणि ह्याचा बॉटम, आणि ह्याचा बॉटम जो आहे ना, तो कडक बॉटम बनलाय. कारण का बघा, ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, ह्या तिन्हीचा एकच लो आहे. तर कुठला लो आहे? लगभग बघा 380, जो आपण ठरवतोय तो. ओके, 380. मग तुम्हाला सांगितले 380 चा लो जो ठरवला तोच. ओके, तर हा 380 झाला. मग आता खाली 380 आणि मगाशी तुम्हाला पहिला पॉईंट लिहायला सांगितला 660, बरोबर ना? 760 म्हणजे बघा इथेच हा मार्केट ठिकाणी रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, 2 पॉईंट झाले तुमचे मुद्दे क्लिअर. म्हणजे वरचा रेसिस्टन्स जो आहे 650चा आहे, नंतर 750चा आहे, आणि खाली 380च्या खाली मी काहीतरी 320च्या खाली काहीतरी करेन. ओके, 2 मुद्दे झाले, नोट करून घ्या. कारण शनिवार रविवार 2 दिवस मध्ये बाकी आहेत. वीकली क्लोजिंगला आपल्याला काय दिसतंय हे बघणं खूप अत्यंत आवश्यक आहे. ओके, परत तोच विषय येतोय. एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे वीकली मध्ये, त्यानंतर एक रेड कॅन्डल, आणि इकडनं एक इन्व्हर्टेड हॅमर बनलेला आहे, जो आपल्या रेजिस्टन्स लाईनला कव्हर करतोय. ओके, तुम्ही जर नीट बघण्याचा प्रयत्न कराल ना, मार्केटची एक मुवमेंट नंतर मार्केट खाली, मार्केटची एक मुवमेंट नंतर मार्केट खाली. ओके, आता मार्केट एक मुवमेंट वरची देईल की मार्केट एक मुवमेंट खालची देऊन असा मुवमेंट बनवेल? नीट बघा, ही ड्रॉइंग नाहीये, हा ग्राफ नाहीये, हा सायकोलॉजिकल ट्रेडचा एक विषय आहे.
मार्केट ऑलवेज रिपीट द चार्ट पॅटर्न हिस्ट्री असा एक विषय तो. मार्केटनी जी मुवमेंट बनवली ना वरची, आता मार्केटने इकडे देऊन आत्ता जी मुवमेंट आहे ती फार इम्पॉर्टंट. मग कंटिन्यू असेल तर मार्केटला ही रेंज तोडणं जरुरी आहे. म्हणजे कुठली माहिती आहे का आपल्याला, 750ची आपले लेवल का आले 750, 750, 800. त्यानंतर ही जी लेवल तोडली तर मार्केट मग अजून वरची मुवमेंट देईल. ग्राफ मोजून घ्या, हा ओके. मग ह्या मुवमेंट येणं जरुरी आहे तर मार्केटला वरची मुवमेंट देणे, नाहीतर मार्केट ह्या झोन मध्ये येऊन परत एक रिव्हर्सल पॅटर्न किंवा बेरिश पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न करेल. प्राइस एक्शन आहे की काय आहे हे आम्ही डीपली सगळे समजवतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आल्या. वीकली वरती जरा सेलिंग दिसते आहे, हा पण कॅन्डल ग्रीन आहे. ओके, वीकली वरती इन्व्हर्टेड हॅमर दिसतोय, कॅन्डल ग्रीन आहे. तर एवढे काही घाबरायची गरज नाही. दुसरी गोष्ट, मेन जी ही कॅन्डल बनली ना, ग्रीन कॅन्डल, मदर कॅन्डल, त्याच्या अर्ध्या पण नाही आले. बघा ही लाईन टाकलेली अर्ध्यावरतीच्या अर्ध्या पण नाही आलेले, त्या वरतीच आहे. म्हणजे बायर्स आहेत. टायगर अभी जिंदा है, विषय समजून घ्या. मग डायरेक्टली उद्या पुट मध्ये बसून डायरेक्टली खाली येण्यासाठी घसरगुंडी करू नका, डायरेक्ट पाताळमध्ये याल. मी काल पण बोललेलो, डायरेक्टली नेगेटिव्ह आहे तर मार्केट डायरेक्टली येणार नाही, मार्केट इकडे एक बाउन्स करण्याचा प्रयत्न करेन. तसंच मार्केटने केलंय. बघा मी बोलतोय मार्केट वागते तसं नाहीये. मार्केटनी मला शिकवलंय मार्केट कसं चालणार आहे. माझ्या आई बाबाचे संस्कार आहेत, त्यामुळे मी असा वागतोय. मी चांगला वागतोय, मी शिस्तीत जातोय, सगळ्यांची प्रेमाने बोलतोय, सगळ्यांशी आदराने वागतोय, सोशली कनेक्टेड आहे. हाय गोष्ट आहे. तेच मी माझ्या मुलांना सांगणार आहे की यस, कोणाला उलटा नाही बोलायचं, सगळ्याचा मान करायचा, सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं, सगळ्यांना प्रेमाची वागणूक द्यायची, प्राण्यांवरती जीव लावायचा, हडतूर करायचा. हा जो आहे ना, हा पारंपरिक आपला एक बोलतात ना पूर्वजांना दिलेला आशीर्वाद तो आपण पुढे करतो. ओके, तसंच मार्केट पण आपल्याला काहीतरी शिकवतं ना, तेच मार्केट पुढे करणार आहे आणि हाच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आजकाल तुम्ही बघायला ना, छोटी छोटी मुलंच ट्रेडिंग करायला लागली, 15-18 वर्षाची मुलं ट्रेडिंग करायला लागलेली आहेत. कारण का त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना ह्या वयामध्ये हे कळतंय, प्रेशर नाहीये डोक्यावरती, त्यांच्या प्रेशर नाहीये. मी तुम्हाला त्याची स्टोरी सांगितलेली की प्रेशर घेऊन जर काम कराल ना त्याला फायदा नाहीये. मी आज एक इंस्टाग्रामची रील बघितली, छोटी स्टोरी आहे, पटकन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. की एक व्यापारी असतो, तो एका मोठ्या साधूकडे जातो की मला बिझनेस मध्ये लॉस आहे, मला मनस्थिती माझी बिघडलेली आहे, मला झोप लागत नाही, घरी कलेश आहे, काहीतरी पनवती आहे. आम्ही कोकणकर आहेत, देवाला एक नारळ देतो, विषय संपवतो. आम्हाला कुठे जायची गरज नाहीये. आमचे देव सक्षम आहेत. मजाक थोडा जोक्स अपार्ट, पण असं होतं आणि खूप लोक अशी करतात. अंधविश्वास असतो, कोणाला असतो नसतो, वेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यांची भावना वेगळ्या असतात. ओके, सगळ्याचे विचार करण्याचे वेगळे असतात. पण स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तो जातो, ठीक आहे, पण ते जायला ना नदी पार करायला लागते. नीट आहे का, ते जायला नदी पार करायला लागते. मग बोटीतनं इकडे येतो, ठीक आहे, आणि इथे आपला गुरु बसलेला असतो. गुरु, साधू, माणूस, व्यक्ती बसलेला असतो, ठीक आहे. तर हा व्यापारी इकडे येतो आणि असं सांगतो की मला असं झालं सगळ्या गोष्टी सांगतो की मला असं झालंय तसं झालंय, मला मनस्थिती वेगळी, झोप लागत नाही, मला प्रॉफिट होत नाही, मला हे गोष्टी त्या गोष्टी आहेत, मी काय करू समजत नाहीये. तो ते काम कर, हे सगळं सोड, पहिले तू जा आणि मला ना 1 लोटा पाणी घेऊन ये, स्वच्छ साफ पाणी घेऊन ये. माणूस जातो, पाणी घेतो आणि परत येतो. तर साधू बोलतो की बाबा असं हे गढूळ पाणी नकोय, मला मला स्वच्छ साफ पाणी आण. ठीक आहे, तोपर्यंत ही बोट निघून गेलेली असते. हा, दुसऱ्या जातो बोट निघून, कारण का माणसाला उतरायला चढायला टाइम लागतो ना, मग दुसऱ्या जातो ना बोट निघून गेलेली असते. तो आणतो, पण काय माहिती की ह्या वेळेला पाणी असतं चांगलं, पण जरासं गडूळ असतं. पहिली वेळ फुल गडूळ, खराब. सेकंड टाइम जरासं गडूळ, ठीक आहे. आता काय, परत साधूकडे येतो, दाखवतो. साधू बोलतो अरे असं नको, त्याच्यामध्ये जरा दिसतंय, मला तू जरा एकदम स्वच्छ क्लिअर पाणी आण, ज्या पाण्याला बघून मला पिण्याची इच्छा होईल. ह्या पाण्याला बघून मला पिण्याची इच्छा होत नाहीये. ठीक आहे, आता व्यापारी शेवटी ना, बनिया धंदेवाला असतो, बरोबर आहे. नीट आहे का, विषय खूप खोल आहे. व्यापारी काय करतो, तिसऱ्यांदा जातो आणि ह्या व्यापारी ना अर्धा तास येत नाही, हाफ एन अवर तिकडेच थांबतो. कुठे, नदीच्या बाजूलाच थांबतो.
तुम्हाला कळलं असेल मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. ह्यावेळेला 5 मिनिटांमध्ये पहिल्यांदाला, दुसऱ्यांदा 5 मिनिटांमध्ये, तिसऱ्यांदा अर्धा तास का थांबला? त्याला कळलंय एक्झॅक्टली काय करायचंय. मला आता काय करायचं आहे हे त्याला कळून चुकलं होतं. व्यापारी म्हणलो म्हणून बोल बनी आहे. अर्धा तासाने तो जातो आणि पाणी देतो परत तिसऱ्यांदा. तेव्हा साधू बोलतो की ओके आता बरोबर आहे, पाणी मला आवडलेलं आहे. गोष्टीचं तात्पर्य काय, मोरल ऑफ द स्टोरी आपण बोलतो ना, त्याचं तात्पर्य काय की जेव्हा पण तुमच्या आयुष्यामध्ये असे डिसिजन होतात ना, तुम्ही ताबडतोब 5 मिनिटांमध्ये उत्तर देऊ नका, पलटू नका कुठल्या गोष्टीला. मार्केटमध्ये मला लॉस होतोय, मग मी काय करू, मला कळत नाहीये, पॅनिक होता तुम्ही. मग सांगा, तो गाळ बसलाच नाहीये अजून तुमच्या भांड्यातला, तर तुम्हाला पारदर्शक पाणी कसं दिसेल, तुम्हाला मार्केट क्लिअर कसं दिसेल. मनस्थिती खराब, दृष्टिकोन चुकीचा होईल आणि नंतर तुम्हाला कितीही पाणी बिस्लरी जरी आणून दिलं ना, तरी तुम्हाला ते दिसणार नाही, कारण का तुमचं मन गढूळ झालेलं आहे, धुंदलं झालंय, खूप साऱ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणून मनाला पहिला शांत करा. काय करा, हाफ एन अवर, अर्धा तास थांबला ना व्यापारी. आपण पण व्यापारच करतोय, आपण पण ट्रेडर आहे, छोटी गोष्टी मोठं छोटी गोष्ट नाहीये. अर्धा तास थांबा, पटकन ब्रेक नका करू. मार्केट वरती जात आहे, खाली येते, करू दे. मार्केट जेव्हा तोडेल, एक रेसिस्ट करेल तेव्हाच जावा. मार्केट जेव्हा खालच्या साईडला ब्रेकडाऊन देईल, रेसिस्ट करेल तेव्हाच खाली या. बोलायचं तात्पर्य काय, झोन मध्ये खेळू नका. खूप लोक ट्राय करतात, इकडनं आले इकडे घ्या, इकडनं आले इकडे घ्या, नका करू. लेवल्स इम्पॉर्टंट. हा, आता कसं आहे, इथे तुम्हाला सांगताना मी समजवतोय की मार्केट ह्या लेवलला, आता समजा 15 मिनिटं चार्टवरती घेतला तर पॅरलर झोन बनवतोय. हा एक ऑब्वियस ट्रेड होता, म्हणजे लागलाय खाली, सायकोलॉजिकल ट्रेड मध्ये वरती जातोय, ठीक आहे, हा ट्रेड आहे. तुम्ही बोलाल की नाही सर, मग ह्याच्यावर खाली असा यायला पाहिजे होता का? मार्केट तुम्हाला दाखवतंय ना, म्हणून अर्धा तास थांबा, शांत राहावा आणि वन साइड रॅली खावा. मार्केटमध्ये 2 हफ्ते पैसे नाही कमवले, 2 दिवसामध्ये पुरा पैसा वसूल झालाय सगळ्यांचा. खूप बरं वाटतं. माझा तर पुरा एक महिन्याचा रेकॉर्ड 2 दिवसामध्ये झालाय. त्यामुळे आता हे पुढचे दिवस, जी मंथली एक्सपायरी आहे, आता काय 2-4 दिवसामध्ये मंथली एक्सपायरी संपेल, त्यामुळे की 2 दिवसामध्ये मी काय करोडपती होणार नाहीये, लखपती होणार नाही, त्यामुळे मी असे घाई गडबड करणार नाहीये. ठीक आहे, आज 20 आहे, 22 आहे, 23ला डायरेक्टली एक्सपायरी, विषय संपला, मंथली एक्सपायरी संपून जाईल. त्यामुळे विषय मी करणार नाहीये. मी थांबायला शिकलोय. जेव्हा मी थांबायला शिकलोय ना, गोष्टींना समजायला थांबून समजायला शिकलोय ना, तेव्हा मला कुठे प्रॉफिट झाला. म्हणून तुमच्या आयुष्यात पण थांबणं जरुरी आहे, स्थिरता येणं जरुरी आहे. पेशन्स, डिसिप्लिन, रूल्स, सेटअप्स. मी तुम्हाला एवढं का सांगतोय, कारण का ट्रेडिंग या कॅन्डल तुम्ही किती शिका, पण सायकोलॉजिकल ट्रेड, तुमची मनस्थिती, तुमचा पेशंट, तुमची माइंड, तुमचा सायकोलॉजी, जिथपर्यंत तुम्हाला कोण समजवत नाही ना, तिथपर्यंत तुम्ही करू शकता. कारण सगळी आईच्या पोटातून शिकून येत नाहीत. मी पण ट्रेडिंग काय असं शिकून आलोय, इथेच तुमच्यासारखाच धक्के खाऊन, प्रॉफिट लॉस करून शिकलोय. गोष्टींना समजले, 10 वेळा, 50 वेळा, 100 वेळा एक एक ट्रेड त्या लेवलला घेतले, त्या स्ट्रॅटेजी सेटअप वरती घेतले, तेव्हा जाऊन कुठे आले, तेव्हा कुठे जाऊन माझी मानसिकता बदलली, दिसायला लागले मार्केट. मला कुठले इंडिकेटर लावतो, मला मार्केटची सायकोलॉजी कळते. हा विषय समजणं जरुरी आहे. आणि मी त्याच मुलांना पण तेच सांगतो, माझ्या फॅमिलीमध्ये मेंबर्स, माझ्या सेशन्स मध्ये मी तेच सांगतो की सायकोलॉजिकल ट्रेड करा, बिंदास. आणि ज्या माणसाला सायकोलॉजी आली ना, त्याला ब्रह्मज्ञान भेटलं, त्याला कोणाची, म्हणजे माझी पण गरज नाही पडणार तुम्हाला. मी तर बोलतो तुम्ही माझ्यापेक्षा मध्ये जावा. मी असा व्यक्ती आहे की माझ्यापेक्षा तुम्ही जर जास्त तरक्की कराल, माझ्यापेक्षा वरती जाल, तर मला बरं वाटेल की भाई ये मेरा आदमी है, हे आम्ही एकत्र शिकलो. मी सांगणार नाही ह्यांनी मला शिकवलं, मी शिकवलंय ना, हे माझ्या बरोबर, ही लोक सगळे माझ्याबरोबर शिकत होते, आम्ही सगळे एकत्र काम करतो, आणि तू वरती गेला, मला बरं वाटतंय. ह्याला मी शिकवलं, ह्याला मी घडवलं, काय गरज आहे. त्याची बुद्धिमत्ता आहे, तो पुढे जाणारच आहे ना. माझी बुद्धिमत्ता तेवढीच मी करू शकतो. मग त्याला मी शिकवलं, तो माझा माणूस आहे, विषय नाही. हा बाबा, आम्ही एकत्र करत होतो, आज तो खूप चांगला करतोय, मला बरं वाटतंय. त्याला बोलतात डाऊन टू अर्थ, आणि माझा स्वभाव तसाच आहे. त्यामुळे सगळ्यांनीच जायचं, ते एकसाथ वरती जायचंय, आणि सगळ्यांनीच आपल्याला पैसे कमवायची, आपली स्वप्न पूर्ण करायची. ओके, तर येऊया 5 मिनिटाच्या स्ट्रॅटेजी होती, आणि एक्झॅक्टली बघूया आपण मार्केटला काय करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, सिंपल स्ट्रॅटेजी आपली हे असणार आहे सोमवारसाठी, की इथे लेवल मार्केटने दिलेले आहेत, जी आपली 750 ची लेवल आहे. ओके ओके, तर मी लगभग 660च्या वरती 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज जर होत असेल, म्हणजे किती आपला सेम टाइम 2 कॅन्डल
45 नंतर आणि मार्केट रेसिस्ट करून वरती जात असेल ना, तर मी समजेन ही जी प्राइस एक्शन आहे ना, ही बरोबर चाललेली आहे आणि मार्केट 800 पर्यंत लगभग येईल, कारण का मार्केटला आता इथे पल्ला गाठायचा आहे. ओके, दुसरी संभावना आहे, दुसरी गोष्ट असू शकते की मार्केट जर उद्या गॅप डाऊन ओपन झालं, म्हणजे लगभग 400-450 ओपन झालं आणि तिने पटकन हा खालचा सपोर्ट तोडला, तर मग काय. ठीक आहे, त्यासाठी आपण लेवल जरा वरचे घेऊया. लगभग मी ही लेवल घेतोय, कारण का मार्केटने बघा इकडनं रिजेक्शन घेतलेलं आहे आणि इकडनं पण रिजेक्शन घेतले. हे जे दोन्ही आहेत ना, त्या फेक ब्रेकआउट या फेक ब्रेकडाऊन असा विषय असतो ना, तो असतो. तर लगभग 400, तर मार्केटनी जर, कारण का बघा ही लेवल्स का कमी का केलीत माहिती का, पहिले लेवल्स मोठ्या असतात, आता काय एक्सपायरी कमी आली ना, दिवस कमी झाले, त्यामुळे मार्केट मुवमेंट देऊ शकतं. तेव्हा 400 450च्या मार्केट खाली जर सस्टेन होत असेल 15 मिनिटाची कॅन्डल, परत विषय तोच, तर मार्केटमध्ये खालच्या लेवल्स लागलेले आहेत, मार्केट इथपर्यंत येऊ शकेल. म्हणजे काय, असा 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 आणि असा. मी पिक्चर ड्रॉ करत नाहीये, हे सायकोलॉजिकल ट्रेडिंगचा एक भाग तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर लेवल्स खूप क्लिअर आहेत, सांभाळून करा. ओके, दुसरी गोष्ट, आज रात्री काय घडेल आणि शनिवारी रात्री काय घडेल आणि रविवारी रात्री काय घडेल, त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. कारण का काही गोष्टी होणार आहेत, घडणार आहेत, माझ्या कानावरती आहेत, पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाहीत. त्यामुळे सांभाळून काम करा, थांबून काम करा. भांड्यामध्ये गढूळ पाणी आहे, त्या पाण्याला अर्धा एक तास द्या. आयुष्यात डिसिजन पण असे नका घेऊ 5 मिनिटांमध्ये रिएक्ट करणं चुकीचं डिसिजन येईल. अर्धा तास थांबल्यानंतर जे डिसिजन येतील ना, ते क्लिअर येतील. म्हणून तुम्हाला म्हणतो इथे अर्धा तास थांबा. ह्या बोलण्याचं तात्पर्य आज आहे की अर्धा तास थांबा, पाण्याला क्लिअर होऊ दे, मार्केटला क्लिअर एक डिसिजन देऊ दे, आणि त्यानंतर मार्केट कुठे जात असेल ना, त्याच्यावर जा. सुंदर मुवमेंट. आजची मुवमेंट बघा ना, 10:10च्या नंतर आलेली आहे. काय बरोबर 9:40 9:10च्या नंतर आलेली आहे. त्यामुळे उगाच घाई नका करू, मार्केट कुठे जात नाहीये. ठीक आहे, मला आजच 12च्या आत मला कमवून निघायचे असा मुहूर्त नाहीये. आपण 3 वाजता पण कमवू शकतो, 2 वाजता पण कमवू शकतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता ना, तेव्हा हा विषय मनात आणू नका. त्यामुळे शांत राहा, क्लिअर राहा, मोटिवेटेड राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा. आज नाही उद्या 2 हफ्ते थांबलो, 2 दिवसात पैसा उसूल झाला आपला सगळ्यांचा. त्यामुळे इच्छा सोडू नका. हिंदीमध्ये एक कहावत आहे, हारना नाहीये बेटा, हारना नाहीये. आणि जो माणूस हरतो ना, तो मग कुठल्याही गोष्टीमध्ये, ट्रेडिंग काय दुसऱ्या गोष्टीमध्ये पण त्याला कितीही सांगा, मानसिकता त्याची होणारच नाहीये. कुठलीही गोष्ट, ट्रेडिंग एवढी सोपी गोष्ट नाहीये आणि एवढी इझी गोष्ट, हार्ड गोष्ट पण नाहीये बघायला गेलं तर. आम्ही कालच्या सेशन मध्ये आरएसआय शिकत होतो, 3 सेशन बॅक टू बॅक केलेत मी आरएसआयचे. म्हणजे रविवारी सेशन झालं, पण मग मंगळवार बुधवार शनिवार केलं. खूप लोकांना खूप लोकांना एका वेळेला दिसलं, खूप लोकांना 3 वेळा समजल्यानंतर कळलं नाहीये. मी त्यांना सांगितलं, मी अजून 4-5 वेळा समजेन तुम्हाला. आज नाही समजलं ना, उद्या समजेल, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 10व्या दिवशी पूर्वी क्लॅरिटी येईल. समजण्याची ताकद आहे, फक्त समजण्याची ताकद पाहिजे. पण लोक बोलतील नाही, आता मला कंटाळा आला, मला नाही जमत आहे, सोडून दिलं. बस एक पाऊल जर तुम्ही उचललं असतात ना, जर हिंमत केलं असतात ना, तर आज तुम्ही ना पायरी एक वरती चढला असतात. माझं बोलायचं तात्पर्य हेच आहे, फक्त हरायचं नाहीये बघा, लाखच्या चौसष्ट लढायचंय. तुम्ही बोला की अंबानी आता थकलाय, नाही, तो पण लढतोच आहे. आपण तर मध्यमवर्गीय लोक आहेत, मी स्वतःला मध्यमवर्गीय समजतो. 5,000 कमवतो, लाख कमवतो, जी वेगळी गोष्ट आहे. पण मी स्वतःला त्याच लेवलला समजतो, मी त्या लेवलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण माझ्यासाठी खूप लोक आहेत जी स्वप्न बघतायत आणि ती पुरी करणार आहेत. कसं, ट्रेडिंगच्या एका माध्यमातून. तुम्ही बिझनेस पण करू शकता, पण हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे, सोडू नका. भविष्यात येणारा हा एक मोठा मुद्दा असणार आहे. आजकाल सगळीच लोक, छोटी पोरं, स्त्रिया, हाऊसवाईफ्स, रिटायर्ड लोक, सगळे तेच करतायत. माझ्याकडे आज 12वीची, आज 15वीची मुलं आहेत, ही ट्रेडिंगला उत्सुक आहेत. सर सांगा फक्त काय करायचंय. आता जस्ट 15वी करून एक मुलगा टीवाय बीकॉम करून गेल्या वर्षी आलाय, 1 वर्षासाठी ट्रेडिंग करायला लागलाय, जॉब पण करतोय, ते पण करतोय. येत्या 2-4 वर्षामध्ये जर सक्षम झाला, भाई सीन आहे ना. तुम्ही विचार करा गोष्टीला. माझं म्हणणं एकच आहे, काही करा, घर पे पैसा ना चाहिए. बस कोणाला फसून नाही, चोरून नाही, काय नाही. मेहनतीचा पैसा, इमानदारीचा पैसा तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. व्हिडिओ जरा मोठा बनलाय, पण सांगणं जरुरी आहे. 2 दिवसाचा गॅप आहे.
सांभाळून काम करा, शांतीने काम करा, आधाच थांबा. डिसिशन घेताना कुठलाही, मी फक्त ट्रेडिंग साठी नाही सांगत आहे, आयुष्यामध्ये पण सांगतोय, जेव्हा कुठली भांडणं होतात, पटकन रिएक्शन होतोय, त्या पटकन आई बाबांबरोबर, आपल्या बायको बरोबर, आपल्या पोरांबरोबर, मित्रांबरोबर पटकन रिएक्ट नका हो. कारण का तिकडे काही नाही काहीतरी चुकीचं घडू शकतं, तुमच्या तोंडातनं येऊ शकतं, कारण का माइंड कंट्रोल नाहीये. तसंच ट्रेडिंगचं पण आहे. त्यामुळे अर्धाच थांबा, नंतर कळा, बहुतेक आपली पण चुकी असू शकते, या समोरच्याला आपण चांगलं चुकी समजू शकतो. त्यामुळे वेळ द्या. टाइम इज द टाइम इज द बेस्ट थिंग टू हिल एव्हरीथिंग. म्हणजे वेळ अशी गोष्ट आहे ना, जी मोठ्या मोठ्या दुःखांना पचवण्याची शक्ती देते. टाइम, वेळ. माझा वेळ तेव्हा खराब होता, आता चांगला आहे. तुमचा आता खराब आहे, नंतर चांगला होईल. वेळ सगळ्यांची एक राहत नाही, चांगली असू दे वाईट असू दे. त्यामुळे तुमची आता वाईट असेल ना, तर चांगली होईल. आणि माझी आता चांगली तर उद्या वाईट होईल. बी पॉझिटिव्ह. माझी चांगली वाईट होणारच नाही, कारण का मी आज खूप गोष्टींवरती विचार करतो. काही करण्या अगोदर 10 वेळा विचार करतो, की मी बोलल्यावर काय होईल. त्यामुळे विचार करा. व्हिडिओ जरा मोठा बनतोय, पण हे ज्ञान खूप घेणं जरुरी आहे. फक्त ट्रेडिंग नाही, आयुष्यात पण मोठं झालं पाहिजे. ठीक आहे. तर सोमवार दिवस तुमचा चांगला जावो, ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं, एक चांगला मुवमेंट यावं. माझ्या मते असा मुवमेंट यावं. ठीक आहे. मी मोस्टली ह्या लेवलवरती आहे ना, ह्या लेवलवरती काय विचार करेन माहिती काय, मार्केट सोमवारी साईडवेज राहण्याचा प्रयत्न करेल, आणि जर काही न्यूज नसेल तर मार्केट मग बूम करेल. या साईडला वन साईड ट्रेड देईल, आणि मार्केट तसं चालू केलेलं आहे. 2 हफ्ते काहीच नव्हतं, गॅप गॅप डाऊन साईडवेज, पण आता मार्केट काय करते, एक साईड मुवमेंट देते, एक तर खाली एक तर वरती. त्यामुळे आता जी मुवमेंट 9:30 10च्या नंतर असेल ना, तीच मुवमेंट पकडू. जरा मार्केटचं कॅरेक्टर पकडा, मार्केट चलना पकडा, मार्केटचा इमोशन सेंटिमेंट पकडा. जर गॅप डाऊन झालं आणि ओपनिंग चालू झाली ना, प्राइस एक्शन बरोबर वरती जाईल. गॅप डाऊन खाली झालं आणि खाली असेल तर मार्केट खाली जाईल. खालच्या साईडला ट्रेड घेतला तर सोडू नका, कंटिन्यू ठेवा, पैसा येईल. ओके. वन साइड मुवमेंट येतील. ओटीएम करू नका, इन द मनी, डीप इन द मनी करा, प्रॉफिट नक्कीच होईल. ठीक आहे. तर येणारा सोमवार तुमचा चांगला जावो, ग्रीन व्हावं, अशी अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला काही प्रश्न असले, तुम्ही प्रश्न विचारता, युट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअप मेसेज करताय, तसे मला विचारा, त्याची मी उत्तर तुम्हाला दिलेली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. दुसऱ्या गोष्टी पण काही ट्रेडिंग बद्दल असतील तर तुम्ही मला बेशक विचारू शकता, बेझिक विचारू शकता. मी जास्तीत जास्त तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर आतासाठी गुड नाईट. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.